मित्रांनो, एक वाक्य लक्षात ठेवा. गुरुचरित्राचा चमत्कारिक 18वा अध्याय म्हणजे दारिद्र्याचा नाश. होय, हा अध्याय इतका सामर्थ्यवान आहे की ज्याने श्रद्धेने दररोज 18वा अध्याय वाचला त्याच्या आयुष्यातील दारिद्र्य, तंगी, आर्थिक अडथळे मुळासकट दूर होतात, असं गुरुचरित्रात सांगितलं आहे. हा फक्त अध्याय नाही, तो दत्तगुरूंचं जिवंत आशीर्वाद रूप आहे. घरात पैशांची कमतरता असेल, नोकरीत स्थैर्य नसेल, व्यवसायात नुकसान होत असेल किंवा अचानक आलेली आर्थिक संकटं असतील, तर हा अध्याय तुम्हाला उभारी देतो. अनेक साधक सांगतात, जिथे 18व्या अध्यायाचं रोज पठण होतं तेथे दारिद्र्य जवळही येत नाही. कारण हा अध्याय मनातील नकारात्मकता जाळून टाकतो आणि दत्तगुरूंची कृपा घरात स्थिर करतो. हा अध्याय वाचताना फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, श्रद्धा. दिव्याजवळ बसून शांत मनाने गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचा किंवा ऐका आणि तुमची परिस्थिती कशी बदलते ते बघा. मित्रांनो, दारिद्र्याचा अंत, संपत्तीचं आगमन, भाग्याचा उदय आणि घरातील समृद्धी हे सारं 18व्या अध्यायाच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. खालील लिंकवर क्लिक करा आणि गुरुचरित्राचा संपूर्ण 18वा अध्याय आजच ऐका. श्रद्धेने करा. दत्तगुरूंची कृपा अटळ आहे. जय गुरुदेव दत्त.